रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। पावनी श्रीमद भागवत ज्ञान गंगा आणि आज आपल्या या श्रीमद भागवत कथेचा षष्ठ दिवस आहे, 6वा दिवस आहे आज। आणि कितना दिवस है? मैं भूली गोपी म्हणते मी सगळं विसरले। तुमच्यात भांडण सुरू झाले, कितवा दिवस आहे बघा। ही ना भागवत कथेची कमाल आहे। तुम्ही म्हणाले 5वा दिवस तर 5वा, मला काही हरकत नाही। तुम्ही म्हटले ना पहिला दिवस या, तर तिथून कथा सुरू करू आपण। कारण गोपिकांचा भाव अद्भुत होता महाराज। भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं की सगळं विसरूनच जायचे। माता भगिनी तुम्ही आले ना, बसून घेत जा मंडपात, पूजा सगळ्या शेवटी करत जा। भजन चालते तोपर्यंत ठीक, एकदा बोलायला सुरू केलं की मग थोडासा विक्षेप होतो ना, ऐकणाऱ्यांना पण विक्षेप होतो, सांगणाऱ्यांचं जाऊ द्या। हे बघा आता कसं झालंय, आपण आता सगळे एका घरचे झालो, बरोबर की नाही? एक परिवार झाला। अध्यात्म जगत असं आहे, इथे आल्यानंतर सगळं काही विसरून जातं। अध्यात्म जगामध्ये जो कोणी एकत्र येईल, आपापसात असलेलं सगळं वैर निघून जातं। तुम्ही घरी किती भांडत होता, संपून जातं। तुम्ही गल्लीमध्ये, गावामध्ये, तुमच्या कामामध्ये कोणाकोणाशी काय काय वैर ठेवतात हे सगळं विसरून जातं। आणि कथेमध्ये आल्यानंतर मग मात्र त्या कथेच्या रसामध्ये व्यक्ती ज्या प्रकारे डुबून निघतो त्याला स्वतःच भान नसतं। तर सोबतच्या माणसाशी माझं किती भांडण आहे आणि काय आहे हे सगळं काही लक्षात ठेवण्याकरता त्याला तेवढी शुद्धच उरलेली नसते। तरीही काही काही कथांमध्ये काही अशा गोष्टी पाहिल्या होत्या। श्रोते फार अनेक प्रकारचे असतात महाराज, अनेक प्रकारचे श्रोते असतात, कशा कशा करता आलेले असतात। पहिल्या दिवशी थोडं सांगितलं होतं मी, त्यातली त्यात श्रोत्यांना नाही आपली जी जागा असते ना, त्या जागेवर फार प्रेम होऊन जातं। ज्या जागेवर कथेला बसतात ना ऐकायला, तशी आपली रोजची जागा बदलते वाटतं ना। बहुतेक अशा ठिकाणी मी गेले कथेला जिथे लोक आपली जागा धरून ठेवतात पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत। आणि समजा त्या व्यक्तीला एखाद दिवशी यायला उशीर झाला, त्याची जागा कोणीतरी दुसऱ्याने घेतलीये, तर तो शेजारी येऊन बसेल आणि पूर्ण कथेचे 3 तास त्याच्याकडे बघत बसेल, घोरून घोरून पाहिजे माझ्या जागेवर बसला। म्हणजे बघा, कथा ऐकत असतानाही त्या जागेवर प्रेम होऊन गेलं, मग तुम्ही कथेत नाही येत अजून। कथा श्रवण करायला मिळते हेच पर्याप्त आहे। तुम्ही मंडपात कुठेही बसले तरी तेवढीच कथा ऐकू येणार आहे जेवढी बाकीच्यांना आलेली आहे। कथेप्रती अपार प्रेम असलं पाहिजे, ज्यामध्ये सगळं विसरून जातो माणूस, सगळं काही विसरून जातं। जीवनामध्ये किती दुःख आहे, कोणत्या प्रकारचा त्रास आहे, मला सगळं विसरून जातं। आणि असं नाहीये की दुःख नाहीये, प्रत्येकाकडे दुःख आहे। आपल्याला वाटतं की आपण दुःखी आहेत, शेजारचा सुखी आहे, किंवा जरी त्याला दुःख असलं तरी माझ्या एवढं नक्कीच नाहीये असं प्रत्येकाला वाटतं। पण एक सांगू, इकडे बघा, ते कालचे महाराज म्हटले ना, पोरं रडतात ते लहानपणापासून आपल्या जीवनातलं एक अभिन्न अंग आहे।
राहणार, ते कायमच आहे रडगाणं, ते प्रपंच त्याला तर म्हणतात. आणि ते बालगोपाळ आहे, त्याच्यामुळे तिकडे फार लक्ष नका देऊ, कथेकडेच लक्ष राहू द्या. आपल्याला वाटतं की आपल्याकडचं दुःख जास्त आहे आणि शेजाऱ्याचं थोडं कमी आहे. एक महात्मा सांगत होते की आपल्याला जर वाटतंय ना की दुःख इतरांचं कमी आहे, एकदा असा एखादा उद्योग व्हायला पाहिजे, प्रकल्प व्हायला पाहिजे. एक मोठा टेबल मांडायचा, इथे भला मोठा लांबलचक टेबल मांडायचं आणि सगळ्यांना सांगायचं की तुम्ही काय करा, तुमचं दुःख जे आहे ना ते सगळं टेबलवर आणून मांडा. प्रत्येकाला आज्ञा केली की तुम्ही सगळ्यांनी काय करायचं, आपलं दुःख घ्यायचं आणि टेबलवर आणून मांडायचं. सगळ्यांनी टेबलवर दुःख ठेवलं आणि म्हटले आता बघा या टेबलावर सगळं दुःख भरलेलं आहे, याच्यातलं कुठलंही दुःख जे तुम्हाला आवडतंय ते उचलायचं. आपलंच उचलायचं असं काही नाही, दुसऱ्याचं तिसऱ्याचं आणि कुणाचं उचललं तरीही काही हरकत नाही. अशा प्रकारे तुम्ही इतरांचं सुद्धा दुःख उचलू शकता, असा पर्याय दिला गेला होता. म्हणजे दुःख उचलायचंच आहे, त्याच्यामध्ये काही बाधा नाही, ते पाहिजेच, मिळणारच आहे. परंतु भगवान सांगतात की, संत महापुरुष सांगतात की तुम्हाला यापैकी कोणतं दुःख आवडतं ते उचला. सगळ्यांनी फिरून बघितलं बरं का, टेबलच्या 4 दिशांनी एक प्रदक्षिणा मारून आले आणि शेवटी सगळ्यांनी आपलं दुःख उचललं आणि घराला निघून गेले. का? कारण की आपल्या दुःखापेक्षा इतरांचं जे दुःख आहे ते जास्त भयानक होतं. मग विचार करा, जीवनामध्ये प्रत्येकाचं दुःख आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्याधी आहे, व्यथा आहे आणि ती व्यथा कायमची दूर करण्याकरता ही आहे परमात्म्याची कथा. ही एकमात्र कथाही आहे की जीवनाची सगळी व्यथा घालवू शकते. भगवान परमात्म्याच्या कथेमध्ये श्रोत्यानं असं डुबून जावं, सगळं विसरावं. गोपी विसरली ना जशी, विकिता गोरस घ्या म्हणे. एकदा एक गोपी गेली होती कुठे, गोरस विकायला, ताक विकायला गेली. घड्यामध्ये ताक भरलंय आणि डोक्यावरती घडा मांडला. गोपी निघाली ताक विकण्याकरता आणि जोर जोरात सांगते, काय म्हणते, हे कोणी हरी घ्या, कोणी गोविंद घ्या, कोणी कृष्ण घ्या, कोणी मधुसूदन घ्या, गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या, कोणी गोविंद घ्या, कोणी मधुसूदन घ्या, कोणी गोपाल घ्या, कोणी कृष्ण घ्या, कोणी वासुदेव घ्या. दूध विकायला निघाली, ताक विकते पण म्हणते काय, कोणी गोविंद घ्या. ताकामध्ये तिला गोविंद दिसतं, विसरूनच गेली की मी ताक विकते, कारण सतत कृष्ण 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 कृष्ण, सदा सर्वदा गोपाल परमात्म्याचं नाव आहे मुखामध्ये.
जशी ती गल्लीमध्ये फिरते ना गोविंद घ्या गोविंद घ्या म्हणून, तेवढ्यात दुसरी गोपी जी घरातून बाहेर आली. म्हणे बाई काय आणलं ग विकायला? ती म्हणते हे पाय गोविंद घेऊन आले विकायला. म्हणजे पाहू तर, तुझा मटका खाली ठेव. मटक्याला खाली मांडलं महाराज. आणि ती दुसरी गोपी जी होती ना, ती हळूच त्या मटक्यामध्ये डोकावून बघते. तर तिला काय दिसतंय? तिला पण गोविंदच दिसतोय. कारण महाराज ती पण तेवढीच पागल होती है ना. ही गोपी म्हणते गोविंद घ्या, ताकामध्ये तिला गोविंद दिसतोय. आणि ती गोपी सुद्धा काय म्हणते? मलाही गोविंदच दिसतोय. बघा, निरंतर कृष्ण प्रेमामध्ये असं काही मन पूर्णतः डुबलेलं आहे. निरंतर कृष्ण कृष्ण कृष्ण. या गोपिकांचा भाव अत्यंत अद्भुत आहे. या गोपिकांच्या भावाला वर्णन करणं असंभव आहे. वृंदावनामध्ये एकदा असं झालं, एकदा महाशिवरात्रीचा पर्व त्या ठिकाणी पालन करायचा होता. आणि नंद बाबा कान्हाला म्हटले की लाला, तुझ्या सवंगड्यांना सगळ्यांना एकत्र जमव. आज आपल्याला शिवरात्री उत्सव पालन करण्याकरता अंबिका वनामध्ये जायचे. सर्व गोपी, सर्व गोपाल, बाल त्या ठिकाणी सर्व एकत्र जमले. महापूजेची सामग्री एकत्र केली आणि सगळे अंबिका वनाला गेले. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरापर्यंत भगवान शंकराची पूजा केली, अभिषेक केला, बिल्वपत्र वाहून देवाची सुंदर अर्चना केली. पयोव्रत त्या ठिकाणी सर्वांनी धारण केलं. फक्त दूध पिऊन ते राहिले सगळे त्या दिवशी. आणि रात्रीचे 2 प्रहर व्यतीत झाल्यानंतर नंदराय म्हणतात की हे बघा, आता खूप उशीर झाला, रात्र झाली आणि एवढ्या रात्री वनाचा रस्ता पार करून आपल्याला परत घरी जाणं शक्य नाही. त्याच्यामुळे आपण सूर्योदय झाल्यानंतर सगळे घराला जाऊया. असं म्हणून त्या ठिकाणी सगळेच लोक वनामध्येच झोपी गेले. वनाला झोपी गेलेले असताना एक खूप विचित्र असा प्रसंग झाला. सगळे झोपलेले आहेत आणि नंदराय जोर जोरात भगवान श्रीकृष्णाला आवाज देतात, कृष्णा, हे लाला, अरे लाला इकडे जरा. भगवान कृष्ण धावून आले. पाहतात तर काय, नंदरायांना अगदी गळ्यापर्यंत एका नागानं, सापानं गिळलं होतं महाराज. फक्त तोंड शिल्लक होतं, बाकी पूर्ण शरीर गिळून टाकलं होतं. नंदराय जोर जोरात ओरडतायत, अरे लाला मला वाचव. भगवान श्रीकृष्णांनी नंदरायांना पहिलं त्या सापाच्या तोंडातून बाहेर काढलं आणि त्या सापाचा उद्धार केला. तर तो जो अरिष्ट होता त्याचं नाव त्या ठिकाणी सांगितलेलं आहे शंखचूड. हा विद्याधर आहे. त्या ठिकाणी तो देवलोकीचा एक देवता आहे. आणि काहीतरी विचित्र असा अपराध केला. ऋषी मुनींची एक टोळी चालली होती, एक जमात चालली होती वनामध्ये. आणि त्यापैकी एक ऋषी थोडे दिसायला कुरूप होते, सुंदरता नव्हती त्यांच्याकडे. आणि त्यांच्या त्या कुरूप रूपाला ते बघून त्या ठिकाणी तो देवता खूप प्रचंड हसला. बाकी देवतांना, ऋषी मुनींना ते काही बरं वाटलं नाही. म्हणे अरे रूपाचं कुठे काय असतं, चेहऱ्यावरून. कारण की बघा, बाह्य शरीराला जो कोणी बघतो ना तो चांभार असतो असं म्हटलंय शास्त्राने. बाह्य शरीरावरून जो कोणी काही विचार करतो. एकदा एक अशी गोष्ट झाली, याज्ञवल्क्य ऋषी जे आहेत ते एका सभेमध्ये गेले होते आणि अष्टावक्र ऋषी, अष्टावक्र त्यांचं नाव ह्यामुळे पडलं की ते 8 ठिकाणी वाकडे होते जन्मताच. डोक्यापासून तर पायापर्यंत 8 ठिकाणी वाकडे. मग बघा, विचार करा, 8 ठिकाणी वाकडा असलेला माणूस चालेल कसा? तर ते अगदी वाकडे चालले होते. पूर्ण सभा त्यांना हसली. सभेमधला राजा म्हटला की महाराज, तुम्ही इथे आज कशाला आला आहात? तेव्हा अष्टावक्र ऋषी सांगतात की महाराज, मी तर खरं शास्त्रार्थ करायला आलो होतो, परंतु मी शास्त्रार्थ कोणासोबत करू इथे? कारण इथं तर सगळे चांभारच बसलेले आहेत.
का म्हटले ते असं कळालं तुम्हाला? अष्टावक्र ऋषी म्हटले की या सभेत तर सगळे चांभार बसलेत, कारण की यांनी वरचं चांबड बघितलं, त्यांनी शरीराची सुंदरता बघितली. जो व्यक्ती फक्त बाहेरची सुंदरता बघतो तो चांभार असतो म्हटले, कारण चांबड्याचा संबंध त्यांच्याशी येतो. पण आंतरिक वृत्ती, आंतरिक स्थिती जो व्यक्ती पाहतो, तो आतून व्यक्ती किती शुद्ध आहे, किती निर्मळ आहे, तो परमात्मा असतो, तो देवता असतो. यांनी माझं शरीर बघितलं, परंतु आतमध्ये माझ्याकडे अशी काय योग्यता आहे हे त्यांनी बघितलं नाही. मी कोणासोबत शास्त्रार्थ करू? अशा प्रकारे हे बघा, जीवनामध्ये कधीही कोणालाही शारीरिक सौंदर्यावरून कधीच उपमा द्यायची नाही. शारीरिक सौंदर्याप्रती कधीही कोणत्या गोष्टीचं जजमेंट नाही द्यायचं की हा सुंदर आहे, तो कुरूप आहे. अगदी हे सगळं जे काही आहे ना, परमात्म्याची निर्मिती आहे. हे आपल्या थोडी हातात होतं. सुंदर असणं किंवा नसणं, हे जे काही आहे हे परमात्म्याने दिलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना परमात्म्याची कृती म्हणून आनंदपूर्वक सर्वांसोबत सौख्याने वागलं पाहिजे. तर या ठिकाणी हा जो देवता आहे विद्याधर, त्याने अपमान केला होता त्या ठिकाणी ऋषींचा. त्याचा शाप मिळाला ऋषी मुनींचा की तू सुद्धा एक अत्यंत कुरूप शरीर, जड बुद्धी आहे तुझी, मग अजगर बनशील. आणि अजगर जसं एका ठिकाणी पडून राहतं, हालचाल फार काही करत नाही, मंद असतं फार. तर ते अजगर बनून त्या ठिकाणी अंबिका वनामध्ये आलेला तो देव त्याने गिळलं होतं नंदरायांना. देवाने त्याचा उद्धार केला. बघा, देवाच्या हाताने उद्धार होते म्हणजे ऋषीमुनींचा जो शाप आहे ना, तो शाप नाही तर वरदान आहे, नाही का? या निमित्ताने का होईना देवाचं दर्शन होतंय ना. मोठी मोठी तपस्या करावी लागते ऋषीमुनींना, तेव्हा दर्शन होतं देवाचं. इथे तर शाप मिळून देवाचं दर्शन मिळालंय. किती अद्भुत गोष्ट आहे. अशा प्रकारे शंखचूड नावाचा एक यक्ष होता, त्याचाही भगवंताने वध केला. याच्यानंतर एक अरिष्टासूर नावाचा एक दैत्य आला. अरिष्टासूर जो आहे त्या ठिकाणी बैलाच्या रूपामध्ये वृंदावनात आला, गोकुळात आला, आणि त्याने कुठे सगळा उत्पात सुरू केला. गोपिकांना मार, कुठे गोप लोकांना मार, बालकांना मार, कोणाची घरं फोडून टाक, अगदी हत्तीसारखं बळ होतं त्याच्याकडे. देवाने बघितलं आणि त्याला निपटून टाकलं. अरिष्टासूर, अरिष्ट नाव होतं त्याचं, म्हणून भगवान परमात्म्याचं नावही तिथे पडलं, अरिष्ट नेमी. याच्यानंतर आता एक विशेष कार्य घडलं जातं बघा. नारदजी महाराज म्हणतात की देवा आता काय आज्ञा आहे मला, कारण की इकडचा निरोप तिकडे पाठवायचा, तिकडचा इकडे आणायचा. अशा प्रकारचं जे दिव्य कार्य आहे भगवान परमात्मा नारदजी महाराजांना सांगत असतात. कारण नारदजी महाराज ना त्रैलोक्याचे गुरु आहेत, सगळीकडे फिरत असतात आणि बिना रोक टोक. नारदजी महाराज एक असे ब्रह्मर्षी आहेत की त्यांची कुठेही पूजा होते. देवतांच्याकडे गेले पूजा होते, मनुष्य लोकी आले पूजा होते, एखाद्या राजाकडे गेले तरी पूजा होती, आणि एखाद्या राक्षसाकडे जरी गेले ना तरी देवर्षी नारदांची पूजाच होती. रावणाकडे जायचे ते रावणही पूजा करायचं. त्याच्यामुळे एक अशी व्यक्ती आहे जी कुठेही जाऊ शकते, कधीही येऊ शकते, काहीही अडचण नाहीये. कारण देवाचं वरदान मिळालं होतं की तुम्ही बिना रोक टोक कुठे फिरू शकता. नारदजी महाराजांना पाठवलं, म्हणे जा कंसाकडे जा. अरे आपली लीला आता पुढे पुढे चालायची, किती वेळ आपल्याला इथेच रमायचं, थोडं पुढे चालू. नारदजी महाराज कंसाकडे गेले. कंसाला म्हटले की अरे तुला झोप कशी येते रे? म्हणे का? तुझा जो शत्रू आहे कृष्ण, तो गोकुळामध्ये नंदरायांच्या घरी वाढतोय आणि तुझ्या शत्रूचं बळ वाढत असताना तुला झोप कशी काय येते? नारदजी महाराजांचं बोलणं ऐकून कंस म्हणतो, महाराज थकलो, उपाय करून करून थकलो, आता मी माघार घेतो. का? कारण पुतनेला मारलं, शकटासुर गेला, तृणावर्त गेला, किती राक्षस पाठवले, एकेकाला त्याने फक्त चुटकी मारून मारून टाकलं. मला माझं बळ
माझी संख्या कमी करायची नाहीये. आता काय करू मी, माझ्याकडे उपायच उरला नाहीये. नारदजी महाराज म्हणतात, तू मला जर शरण आला असता तर कधीच उपाय मिळाला असता. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. कंस म्हणतो, महाराज तुम्हीच माझे तारणहार, आता सांगा काय उपाय करू, आणखी कोणाला पाठवू का? नारदजी महाराज म्हणते, नाही, त्यातून काही मिळणार नाही. सफलता मिळवायची असेल तर आता देवाकडे कुणाला पाठवायचं नाही, तर त्यालाच इकडे बोलवून घ्यायचं. कंस म्हणले, बघा तुम्ही काय काम सांगताय, हे शक्य आहे का? आणि त्याला बोलवायला तरी कोण जाईल? जो जाईल तो तिकडेच राहील गायबचा. जोही जाईल त्याचं तिकडे नाव निशान मिटून जाईल. काय करायचं? भगवान कृष्ण बडे अद्भुत चमत्कारी, त्यांची लीला दिव्य हो. त्यांची लीला फक्त भक्तांना कळते. नारदजी महाराज कंसाला सांगतात की अरे कंसा, एक काम कर ना, एक असा व्यक्ती पाठव जो व्यक्ती कृष्णावर प्रेम करतो. तो सुद्धा नाचत नाचत आनंदाने जाईल आणि कृष्णाला सुद्धा फार आनंद होईल की हा माझा भक्त आलेला आहे, माझा प्रेमी आलेला आहे. त्यामुळे कोण आहे कोण असा? नारदजी महाराज म्हटले, इथं तर चुकतं तुझं. तू राक्षसांना ओळखतो पण देवाच्या भक्तांना ओळखू शकत नाही. तुझ्या राजमहलामध्ये अत्यंत सुंदर कार्य करणारा एक आहे. कोण? त्यांचं नाव आहे महाराज अक्रूर. अक्रूर हे काम करेल म्हणे, हो निश्चित. अहो पण ते अक्रूर सारखं देवाचं भजन करत असतो, तो माझं काम नाही करू शकणार. अक्रूराला जर कळालं की मी कृष्णाला इकडे मारायसाठी बोलवतोय तर मग मात्र तो जाणारच नाही, कृष्णाला घेऊन येणारच नाही. ते म्हणजे असं सांगायचंच कशाला आपण? खोटं बोलायचं का? मग नाही, खोटं नाही बोलायचं. मग काय करायचं? नारदजी महाराज सांगतात, एक काम कर, एक स्पर्धा ठेव. कशाची? धनुष्य बाण चालवायची स्पर्धा. धनुष यज्ञ त्याला म्हटलेलं आहे. धनुष्य बाण चालवायची स्पर्धा ठेव आणि भगवान कृष्ण आणि बलराम दोघांना पण निमंत्रण दे की त्या दोघांनाही स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरता बोलवलेला आहे. अशा प्रकारे एक स्पर्धा ठेव. नारदजी महाराजांचं म्हणणं पटलं. बरं काय झालं? म्हणतो, महाराज खूप छान हो, युक्ती चांगली आहे. कंसाने तत्काळ अक्रूराला बोलावून घेतलं. अक्रूरा, उद्या जायचं आपल्याला. कुठे जायचंय महाराज? तुम्ही येताल काय सोबत? नाही, माझं काही काम नाही तिथे. तू जायचं कुठे? म्हणजे गोकुळात जायचं आहे, नंदरायांच्या घरी. जो कृष्ण आणि बलराम आहे त्यांना धनुष यज्ञामध्ये निमंत्रण द्यायचंय. निमंत्रण द्यायचं नाही नुसतं, त्यांना सोबत घेऊन यायचंय तुला. हा हा हा. अक्रूर आनंदाने नाचायला लागला. महाराज का नाचायला लागला? कृष्ण, बस कृष्ण नाव ऐकलं, बलराम नाव ऐकलं, मला गोकुळात जायचंय असं जसं ऐकलं अक्रूर भाव विभोर होऊन गेला. कारण भगवान परमात्मा आपल्या भक्तांची जी इच्छा आहे ना ती पूर्ण करतात. काय तुझी इच्छा? काय पाहिजे तुला? देवा, अरे कधीचा वाट बघतोय मी. किती युग झाले आतापर्यंत. भेटी लागी जीवा, लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. देवा, अशी आस लागली आहे. इकडे बघा, अतीत भगवान कृष्ण चेंडू खेळतच होते, त्याच्यामुळे प्रत्यक्ष चेंडू इकडे आला. पण तो यमुना डोहात गेला की मग भेटणार नाही. महाराज अक्रूर महाराज आपल्या खोलीमध्ये रात्रीच्या वेळी, इकडे बघावं तुम्ही, मला हेच कळत नाही, एवढी गोड कथा चाललेली असताना एवढासा चेंडू विक्षेप कसा काय करू शकतो?
ही तर खरी माया आहे, हा तर खरा मोह आहे बर का. घेऊन जा बाळा तुझा चेंडू. भेटी लागी जीवा लागलीसे आस. अक्रूर महाराज आपल्या सदनात गेले. रात्री त्यांना झोप नाही महाराज. झोप येईना. का झोप येईल? विचार करा. तुम्हाला जर कोणी सांगितलं तुमचा एकदम जीवाभावाचा जीवाचा जीवलग अत्यंत प्रेमी कोणी आहे तो उद्या येणार आहे, उद्या घरी येणार आहे किंवा उद्या तुम्हाला त्याला भेटायला जायचंय, काय बरं वाटेल मनामध्ये? ज्याची निरंतर आठवण असते, एका क्षणाचाही ज्याचा विसर कधी होत नाही, असा श्याम सुंदर परमात्मा ज्याची छबी कधीही मनापासून वेगळी होत नाही, कधी डोळ्यातून निघतच नाही, असा परमात्मा उद्या मी साक्षात माझ्या डोळ्यांनी बघेल. भेटीला परमात्म्याची अपार कृपा. जेव्हा भगवान परमात्म्याला भेटायचे, उद्या मी देवाला बघेल, अशा प्रकारे
अक्रूर महाराजांच्या मनामध्ये भाव उत्पन्न झाला. रात्रीची झोपच येईना. सतत मनामध्ये एक गोष्ट येते की उद्या मी जाईल, गोकुळामध्ये जाईल, आणि गोकुळात गेल्यावर काय होईल तर भक्ताचा भाव बघा. अक्रूर महाराज विचार करतात, मी जेव्हा वृंदावनात गोकुळात जाईल ना, गेल्यानंतर पहिल्यांदा मला ते सगळे झाड, वेली, लता, पशु पक्षी भेटतील, जिथे भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांच्या सोबत गाया चालतात. जेव्हा मी थोडासा पुढे जाईल तेव्हा तो जो मातीचा रस्ता आहे, त्या मातीच्या रस्त्यावर भगवान परमात्म्याच्या पावलांचे ठसे मला पाहायला मिळतील, देवाचे पदचिन्ह मला मातीमध्ये पाहायला मिळतील. आणि जसं मी त्या मातीमध्ये देवाचे पाय बघेल, तत्काळ रथातून खाली उतरून त्या मातीला आपल्या कपाळावर लावेल, आपल्या अंगावर लावेल, त्या मातीवरती मी लोळण घेईल. लोक म्हणतात की भगवान परमात्म्याचेच पाऊल हे कसं काय कळेल बरं? तेव्हा सांगते, शास्त्रामध्ये सांगितले की देवाच्या पायावरती कमळाचे चिन्ह असतात, कमळाचे ठसे असतात. जिथे जिथे देवाने पाऊल ठेवलं तिथे तिथे एक एक कमळ उमलतं, तिथे तिथे एक कमल दिसतं. त्या मातीवरती कमळाचा ठसा उमटतो जिथे जिथे देवाने पाय दिलेला आहे. उद्धवाने सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी पाहिलं, कल्पना करतोय की उद्या मी जेव्हा गोकुळामध्ये जाईल तेव्हा त्या मातीच्या वाटेवरती भगवान श्याम सुंदराचे पावलं बघेल, त्या मातीमध्ये मी लोळण घेईल. आणि जेव्हा मी आणखी पुढे जाईल तर काही गोपिका आणि काही गोपाल मला मिळतील. त्यांना मी विचारेल की नंदरायांचं घर कुठे आहे. आणि जसं विचारलं त्याचबरोबर त्या ठिकाणी सगळे येऊन मला घेतील, या कोण नवीन पाहुणा आलेला आहे. आणि मी ऐकलेलं आहे की अरे गोकुळामध्ये सगळे लोक आलेल्या पाहुण्याला विचारत नाही की तुम्ही कुठून आले किंवा तुम्ही कोण आहात, हे नाही विचारत. पहिल्यांदा त्यांना घरात घेऊन जातात, त्यांची सेवा करतात, त्यांना जलपान देतात, त्यांना जेवण करवतात आणि त्यानंतर मग पुढे काय असेल ते बोलतात. खरंच खूप प्रेमी लोक राहतात त्या गोकुळामध्ये आणि खरंच राहावं पण का नाही. साक्षात भगवान परमात्मा तिथे राहतात म्हणजे यांच्याकडे प्रेमाची काही कमी नाहीये. अशा प्रकारे त्या ठिकाणी अत्यंत अष्टसात्विक भाव जो त्या ठिकाणी उत्पन्न झाला, त्यांच्या अंतःकरण प्रेमाने गणवरून आलं, गदगद झालं. आणि बघा महाराज, भगवान परमात्मा कसा आहे, अंतर्यामी आहे. भगवान परमात्मा अंतर्यामी आहे आणि त्याने सगळं काही ओळखलं. काय ओळखलं की माझ्या भक्ताने मनामध्ये अशी सगळी कल्पना केली आहे. जसं भक्ताची इच्छा होती त्याच प्रकारची योजना देवाने बनवून ठेवली की जसं अक्रूराने विचार केले उद्या तसंच सगळं घडलं पाहिजे. पहाटे झालीये, अक्रूर महाराज स्नान करतात. भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य प्रदान करून सूर्यनारायणाला प्रणाम केला आणि रथावर आरूढ झाले. रथ हाकून यमुना मैयाच्या पलीकडे वृंदावनाच्या बाजूला घेऊन जात आहेत. जसं जसं गोकुळ जवळ जवळ येते तसं तसं त्या ठिकाणी अक्रूर महाराजांचं अंतःकरण अत्यंत प्रेमाने भरून जात. ज्या प्रकारे विचार केला होता भगवान श्रीकृष्णांचे चरणचिन्ह त्या ठिकाणी अक्रूराने पाहिले, भाव विभोर झाला, भक्त गदगद झाला. मग परमात्म्याचं चिन्ह दिसलं ना, मनासारखं झालं की हा आता माझा कृष्ण माझ्यापासून दूर नाहीये, आता काहीच वेळात त्याचं मला दर्शन होणार आहे. या प्रकारे उद्धव महाराज रथातून खाली उतरले, मातीमध्ये लोळण घेतलं. गोकुळाची रज अत्यंत अत्यंत निर्मळ आहे महाराज. गोकुळाची रज अत्यंत परम प्रेमास्पद आहे, परमात्म्याच्या चरण चिन्हांनी पुनीत झालेली आहे. अनेक भक्त लोकांच्या कीर्तनातून ती रज सुद्धा केवळ कीर्तनच करते. गोकुळामधला एक एक दगड फक्त आणि फक्त कृष्ण तत्व जाणतो. एक एक दगडामधून कृष्ण 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 ऐकू येतंय. लता, वेली, झाड, पशु, पक्षी
कृष्ण रसामध्ये डुबून गेलेले आहेत. चिमणी, कावळा, कोकिळा, मैना, सगळ्या प्रकारचे जेवढे पक्षी आहेत सगळे फक्त कृष्ण कृष्ण गातायत, कृष्ण भक्तीमध्ये बुडाले. सगळे पशु लोक हे कृष्ण हे कृष्ण हे कृष्ण म्हणून त्या भक्तीमध्ये बुडून गेलेले आहेत. अक्रूर महाराज पाहतायत, अरे या गोकुळाचं मी जेवढं ऐकलं होतं ते तर कमीच आहे, इथं येऊन पाहतोय तर अरे काय भाव आहे. जर मुक्या जनावरांचा हा भाव असेल तर विचार करा तिथे राहणारे माणसं त्या कृष्णावर केवढं प्रेम करत असतील. अक्रूर गेला, जाऊन विचारलं. काही गोपाळ त्यांना पहिल्यांदा भेटले. गोपाळांना विचारलं की अरे बाबांनो, नंदरायांचं घर कुठे आहे? त्यांनी बघितलं हा कुणीतरी नवीन पाहुणा आलेला आहे. अरे रथ केवढा सुंदर, अगदी सोन्याचा रथ आहे. नक्कीच कुणीतरी राजपुरुष असेल, राजाने पाठवलेला कुणीतरी माणूस दिसतोय. काय संदेश आणला असेल बरं यानं? आणि नंदरायांचं घर विचारते. गोपिकांच्या मनामध्ये एक शंका आली की काही आमच्या कृष्णाला हा सोबत घेऊन तर नाही जाणार. आहा, बघा भक्तांचा भाव केवढा दिव्य असतो. म्हणजे ज्या गोष्टीची त्यांना अत्यंत खंत असते त्या गोष्टीचे चिंतन अंतःकरणात निरंतर राहतं. हे तर प्रेमाचं मोठं लक्षण आहे की ज्या व्यक्तीवर आपलं, ज्याच्यावर आपलं अपार प्रेम आहे ना, तो व्यक्ती कधी आपल्यापासून दूर नाही गेला पाहिजे याची भीती सारखी मनामध्ये लागून असते. असते की नाही? ज्याच्यावर अधिक अधिक प्रेम आहे त्याला गमावण्याचं भयही तेवढंच जास्त असतं. या ठिकाणी गोपिकांच्या मनामध्ये हा भाव आला. गोपालांनी सांगितलं की महाराज, नंदरायांचं घर अशा अशा ठिकाणी आहे, तुम्ही तिथे जा. अक्रूर महाराज गेले नंदरायांच्या घरी. नंदरायांची आणि त्यांची भेट झाली. त्यांची पहिलीच ओळख होती. भगवान श्रीकृष्ण अक्रूर महाराजांना आपल्या घरात घेऊन आले. नंदरायांनी त्या ठिकाणी अत्यंत उत्तम प्रकारे स्वागत केलं. श्रीकृष्ण स्वतः अक्रूरांचे पाय धुतात, त्यांना अर्घ्य देतात, जलपान करवतात आणि भगवान त्यांना प्रणाम देखील करतात. थोर मोठ्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. साक्षात कृष्णही आपल्या भक्ताच्या पाया पडतात. आलेल्या पाहुण्याचं विशेष रूपाने आतिथ्य सत्कार झाला. जेवण आधी सगळं काही झालं. त्यांना म्हटलं की तुम्ही आता विश्राम करा, थोड्या वेळानंतर आपण बसूयात. अक्रूर महाराज गदगद आहेत. महाराज जसं त्यांनी भगवान श्रीकृष्णाला बघितलं आता काही बोलायचं उरलेलं नाहीये. जसं देवाचं ते रूप अद्भुत आहे. रूप सावळे सुकुमार, रूप
मी तर विचार करत होतो, परंतु ज्या विचारामध्ये मी होतो त्याहून अधिक सुंदर आहे माझं देव. तर रूप सावळं जरी असलं तरी एवढं सुंदर आहे, एवढं मनमोहक आहे की ते निरंतर पाहतच राहावं. भगवान कृष्ण एवढे दिव्य अद्भुत आहेत, अत्यंत दिव्य सुंदर असं रूप. त्या रूपाचं दर्शन करत करत अक्रोजी महाराज निरंतर सुखावतात, आनंदित होतात. आणि आता थोडा वेळ झाल्यानंतर जेव्हा सगळे एकत्र बसले, नंदराय बसलेले, माता यशोदा आहे, कृष्ण आहे. अक्रोड महाराजांना आता नंद बाबांनी विचारलं, महाराज आज अचानक या ठिकाणी तुम्ही आलात, काही विशेष कारण आहे का? तेव्हा अक्रोड महाराज सांगतात की नंदराय, कंस महाराजांचा एक निरोप घेऊन आलेलो आहे. त्या ठिकाणी धनुष यज्ञ सुरुवात होत आहे आणि या यज्ञामध्ये आपल्या गोकुळामधील सर्व बालकांना देखील निमंत्रण आहे. आणि त्यातच विशेष करून कृष्ण आणि बलराम या दोघांनाही कंस महाराजांनी विशेष करून निमंत्रण दिलेलं आहे. आणि मला ही जबाबदारी घेतलेली आहे की तुम्ही त्या दोघांनाही त्या ठिकाणी सोबत आपल्या घेऊन यायचं आहे. ज्या प्रकारे हे ऐकलं तसं माता यशोदा गदगद होऊन गेली. अरे हे काय बोलतायत तुम्ही महाराज? कृष्णाला घेऊन जाणार तुम्ही? अरे खूप छोटा आहे अजून माझा लाला, खूपच जास्त छोटा आहे. एवढ्या छोट्या लालाला तुम्ही सोबत घेऊन नाही जाऊ शकत. हा लाला एवढा गोड आणि एवढा छोटा, याला तर माझ्याशिवाय झोप येत नाही. लाला, अरे हा तर माझ्या हातानेच फक्त जेवण करतो, माझ्या हाताने बनवलेलं माखन याला खायला लागतं, आणि तुम्ही म्हणतात तिकडे जायचं? शक्य नाही, माझ्या लालाला मी पाठवणार नाही. माझा लाला जाऊ शकत नाही, कारण की प्रत्येक गोष्ट त्याला मैयापासूनच पाहिजे असते, आणि आपल्या मैयाला सोडून लाला जाऊ शकत नाही. मी त्याला नाही पाठवू शकत, कारण याला अजून खूप प्रेम द्यायचं आहे मला, अनेक प्रकारे त्याला सांभाळायचं आहे. भगवान कृष्ण बघा, जेव्हा निरंतर माता यशोदा आपल्या लालाच्या सेवेमध्ये सारखी लागलेली आहे, रात्रंदिवस झोपही घेत नाही, केवळ लालाच्या सेवेमध्ये, की सकाळी सकाळी उठून जर लालाने माखन मागितलं, लाखो नोकर चाकर घरामध्ये आहेत, तरीही माता यशोदा आपल्या हाताने त्या ठिकाणी लालासाठी माखन बनवते, आपल्या हाताने लालाला खाऊ घालते. अरे माझा लाला खूप छोटा आहे, याला तुम्ही घेऊन नाही जाऊ शकत. त्याचा भाव अत्यंत दिव्य आहे. माता यशोदा सांगते की महाराज, काय खरं आहे तुम्ही म्हणताय फक्त की एका सभेसाठी, एका धनुष यज्ञासाठी घेऊन चालला, परंतु तिकडे जर घेऊन गेलात आणि माझा लाला एवढा गोड आहे, तिकडे जर त्याला कोणी घेऊन टाकलं तर मग माझं कसं होईल? तुम्ही विचार करतायत का? अक्रोड महाराज सांगतात की मैया, हे बघ, जास्त दिवसाची गोष्ट नाहीये, फक्त 2च दिवस. तिसऱ्या दिवशी तुझा लाला तुझ्या घरी परत येईल. 2च दिवसाची गोष्ट आहे. लाला तुझ्याकडे परत येईल. लाला तुझाच आहे. लाला तुझ्यापासून कोणी घेऊ शकत नाही. परमात्म्याप्रती तुम्हा लोकांचे एवढं अपार प्रेम आहे की त्या प्रेमापोटी देव स्वतःच तुम्हाला सोडून जाऊ नाही शकत. अशा प्रकारे समजावून सांगितलं. माता यशोदा मात्र मानायला तयार नाहीये. वडिलांचं अंतःकरण ठीक आहे, एक वेळेला मानून घे, पण आईला विचारा, एक वृद्ध काळामध्ये एक लाला झालेला आहे. तो लाला पण काही साधारण नाही, एवढा गोड, त्रैलोक्याचा स्वामी आहे, साक्षात लक्ष्मीकांत आहे. त्रैलोक्य ज्याच्यामध्ये पूर्णतः भरलेलं आहे, सगळ्या ऋषी मुनींचं भजनीय स्थान आहे, असा दिव्यतम परमात्मा ज्या आईचा मुलगा आहे, ती आई केवढी धन्य आहे विचारा. माता यशोदा म्हणते की मी माझ्या लालाला कसं पाठवू. संध्याकाळ झाली. नंदरायांनी आपल्या घरी एक सभा बोलवली. गोकुळामधील सर्व गोपालांना एकत्र बोलावलं आणि गोपाळांना सांगितलं, हे बाबांनो, उद्या आपल्याला सकाळ सकाळ मथुरेला प्रस्थान करायचं आहे. तुम्हा सर्वांच्या घरी निमंत्रण द्या की जेवढे लहान लहान पोरं आहेत, बालक आहेत, त्या सर्वांना घेऊन आपल्याला मथुरेला जायचं आहे. अशा प्रकारे एक सभा बोलवली. सगळ्यांचं ठरलं जायचं. सगळे खुश आहेत. कोण खुश आहेत?
जे सगळे पुरुष लोक जे मथुरेला जाणार होते, पुरुष लोक सगळे खुश आहेत, पण ज्या स्त्रिया, ज्या गोपिका त्या ठिकाणी देवासोबत जाणार नव्हत्या, त्यांची मात्र अत्यंत अवस्था आहे, अत्यंत विचित्र परिस्थिती आहे की अरे लालाला घेऊन जाणार आहे तुम्ही सगळे. अत्यंत भावविभोर गदगद होऊन सर्वांच्या नेत्रामधून अश्रू झरझर झरझर करून वाहतात. देवाच्या प्रेमामध्ये तुडुंब भरलेलं हृदय कुठवर आतमध्ये सामावून बसेल. सर्व लोक हाच विचार करतायत की कृष्ण जाणार, अरे कृष्ण जाणार असं जरी त्या ठिकाणी आमच्या मनामध्ये एक छोटासा जरी भाव उत्पन्न झाला, तत्काळ हृदय विदीर्ण होऊन जाते. एका क्षणात मृत्यू येईल अशा प्रकारची वेदना आम्हाला निर्माण होते. आम्ही कसं काय सहन करायचं ते दुःख. कृष्ण जाणार म्हणजे आमचा जीव जाणार हो. तुम्हाला काय वाटतं? सगळ्या गोपिका एकत्र येऊन एकमेकींसोबत बोलतात, अगं अगं सखी, कृष्ण जाणार म्हणतात, ऐकलं का तू? नंदरायांचा मुलगा जाणार, भगवान श्री नंदनंदन जाणार, आपल्या जीवनाचा तारणहार जाणार, आपल्या जीवनामध्ये सुख प्रदान करणारा आनंदाचा सागर आनंद सिंधू आपल्यामध्ये जाणार. अरे तो आहे म्हणून तर आज आपल्याकडे उजेड आहे, आनंदाचा सागर आहे. तो गेला म्हणजे आनंद संपला, आपल्या जीवनातलं सुख संपलं. अशा प्रकारे सगळ्या गोपिका एकत्र येऊन भावविभोर होऊन देवाचं भजन करतात, स्मरण करतात. अनेक प्रकारे ज्या प्रकारे भक्त लोक परमात्म्याच्या भावामध्ये बुडतात, त्या सर्व प्रकारच्या स्थिती आहेत. आणि माता यशोदेचं तर विचारच नका. रात्रीची वेळ, माता यशोदा म्हणते, लाला तू उद्या चाललास, जोपर्यंत तू जातोय तोपर्यंत एक क्षणभरही माझ्यापासून दूर जायचं नाही लाला. तुला माझ्या मांडीवर झोपायचे आज, तुला माझ्या हाताने जेवायचे, तुला माझ्या हाताने मी न्हाऊ घालणार, तुला माझ्या हाताने मी कपडे घालणार. मला सोडून आता क्षणभरही कुठे जायचं नाही लाला. आई माता यशोदा रात्री लोरी गाते, देवा करता. सोजा सोजा मेरे कन्हैया, जग की बनाए तुमसे दूर रहे, खुशियाँ रहे चाहो, सुख के पालन में तू सदा झूले, माथे
यशोदा आपल्या बालकाला मांडीवर घेते, प्रेमाने थोपटते, झोपी लावते. आईचं प्रेम अपार आहे. बघा, या जगामध्ये, विश्वामध्ये आईच्या प्रेमाकरता, आईचं प्रेम मला मिळावं याच्याकरता देव सुद्धा आसुसलेला असतो. देवाला इच्छा असते की मला माझ्या आईनं मांडीवर घ्यावं, प्रेमानं खाऊ घालावं, झोपी लावावं. बघा, देवाला सुद्धा इच्छा आहे. भगवान परमात्म्याच्या सृष्टीमध्ये आई एक असा आविष्कार आहे जो प्रत्येक गोष्ट सहन करू शकते. आपल्या बालकाकरता, आपल्या संतती करता आई प्रत्येक प्रकारचं कार्य करू शकते. कोणत्याही प्रकारची परिस्थिती असो ती माघार घेत नाही. कारण काय, ती आई आहे ना. माता यशोदा प्रेमाने त्या ठिकाणी लालाला झोपी लावते. भगवान श्रीकृष्ण गाढ झोपी गेले महाराज, कारण आईची मांडी फार दिव्य असते. भगवान कृष्ण मोठ्या मोठ्या गाद्यांवर, मोठ्या मोठ्या पलंगांवर, सोन्याचे, मोत्याचे, माणिक मोती ज्याला जडलेले आहेत अशा सुंदर सुंदर पलंगावर झोपणारे, कधी शेष शय्येवर झोपणारे, शेष नागाच्या शय्येवर झोपणारे भगवान श्री नारायण विष्णू आज आईच्या मांडीवर झोपून सुखावतात. माता यशोदा बसून राहिली रात्रभर. झोप तर येणार नाही. रात्रभर अश्रू ढाळते की लाला उद्या कसा जाईल बरं. काळजी येते की लालाला तिथे जर भूक लागली, त्याला जर तहान लागली, आणि लाला जर एखाद्या ठिकाणी एकटाच बसलेला आहे, त्याला जर फार भूक लागली किंवा त्याला जर कशाची भीती वाटली आणि त्याने जर मला जोरात आवाज दिली मैया मैया म्हणून, तेव्हा काय होईल माझ्या लालाचं. तेव्हा जर तिथे मी नसेल तर माझ्या लाला एकटा घाबरून किती त्याला त्रास झाला. तर आईचं अंतःकरण अपार दुःखाने भरलेलं. माता यशोदा विचार करते आणि असं विचार करता करता मला सकाळ झाली. सकाळ झाली तरी लाला उठेना. कारण रोज बघा, प्रातः काळी भगवान श्रीकृष्ण लवकर उठतात. आपल्या पोरांसारखं नाही. आपले पोरं किती वाजता उठतात? हा, 11 वाजता, 12 वाजता. याच्यावर बोलायचंच नाही मला. एवढी विचित्र परिस्थिती आज आपली. आज सकाळ झालीये तरी भगवान कृष्ण काही उठेना. माता यशोदा विचार करते की का बरं अजून लाला उठत नसेल. कारण बघा महाराज, आईच्या मांडीवर झोपले होते ना, रोज पलंगावर झोपत होते, आज आईच्या मांडीवर झोपले, त्याच्यामुळे झोपच खुलेना. माता यशोदा देवाला थोपटून परत एकदा उठवते. जसं झोपताना लोरी गात होती, उठतानाही देवाला, जसं आपण भोपाळी गातो, काकड आरती म्हणतो ना, रोज सकाळी खूप गोड काकडा होतो इथे, तिथे ऐकायला येतो मला. पहाटेच्या शांत वातावरणामध्ये खूप गोड महाराज मंडळी आपले सगळे काकडा म्हणतात. माता यशोदा सुद्धा लालाला उठवण्याकरता सुंदर सुंदर भजन गाते, सुंदर सुंदर. जागो बंसीवारे लालना, जागो मोरे प्यारे, रजनी बीती भोर भयो है,
माता यशोदा आपल्या बालकाला उठवते. भगवान कृष्ण डोळे उघडतील त्याच आधी माता यशोदेने आपले डोळे पुसले, लालाला उठवलं आणि हृदयाशी लावून आता पुढची तयारी करते. भगवान श्रीकृष्णांचा सुंदर त्या ठिकाणी स्नान आदी करून सुंदर सुंदर वस्त्र घालून सुंदर असा मोर मुकुट, कानामध्ये कुंडल, तिलक, ओठांवरची लालिमा, गळ्यामध्ये सुंदर वैजयंतीची माळा, हातामध्ये सोन्याचे कंगण, कमरेला सुंदर अशी बासरी, गळ्यामध्ये कौस्तुभमणी, पायामध्ये सुंदर नूपुर, एवढं सुंदर अत्यंत पीत असं असणार वस्त्र पीतांबर भगवान श्रीकृष्णांना घातलंय. डोक्यापासून तर पायापर्यंत देवाचा शृंगार केला, देवाला अगदी छानपैकी तयार केलं. दाऊ बलराम भैया सुद्धा सुंदर प्रकारे तयार झाले आणि आज विदा करायचे म्हणून त्या ठिकाणी माता यशोदेनं खूप तयारी केली की लाला चाललेला आहे, लालाला जर भूक लागली तर त्याला रस्त्यामध्ये काही खायला लागेल म्हणून गोळा करते. अनेक व्यंजन त्या ठिकाणी बांधून तयार ठेवले. नंदराय आणि बाकी सगळे गोपाल बाळक एकत्र येऊन सगळे तयार आहेत. संपूर्ण गोकुळ एके ठिकाणी गोळा झालं. आज लालाला जायचं आहे आणि लालाला विदा करण्याकरता सगळे एकत्र आले. बघा, भगवान परमात्मा आपल्यावरून असे जातात म्हणजे किती हृदय विदारक गोष्ट आहे. विचार करा, साधा एखादा पाहुणा माणूस फार प्रेमाचा असेल तर हा, नाहीतर पाहुण्यांचे तर जसे आले तसे वाटते जातील कधी. बरोबर आहे ना? बऱ्यापैकी असं पाहिलं गेलं, पाहुणे आले की लोकांना वाटतं हे कशाला आले, कधी जातील, नाविलाज म्हणून त्यांचा सत्कार करावा लागतो. पण खरंच प्रेमाचं जर कुणी असेल, विशेष करून आपले गुरु आहेत, कोणी संत महात्मा आले की त्यांच्या प्रती आपलं जे अपार प्रेम, त्यापोटी असं वाटतं की त्यांनी आणखी थोडा वेळ राहावं, थोडा वेळ थांबावं. बघा, आता तुम्हाला सगळ्यांना सांगू एक गोष्ट, सप्ताहाची सांगता जेव्हा झाली ना परवा दिवशी, तुमची ही स्थिती होणार आहे. सप्ताह संपला, हुरहुर लागते, अरे 2 वाजले, कथेला जायचंय, पहाटे उठायचंय, काकड्याला जायचंय, कीर्तनाला जायचंय, सगळं काही अगदी एक आठवत जाईल. वर्षभर याची आठवण कायम राहते. मागच्या वर्षीच्या सप्ताहाच्या आठवणी किती जपून ठेवल्या तुम्ही लोकांनी, तसेच या वर्षीच्या आठवणी सुद्धा अशाच राहतील. करमणार नाही, 2-4-8 दिवस तर अगदी सुधारणारच नाही तुम्हाला. खरं आहे ना? का बरं? अत्यंत प्रेमाची गोष्ट, अत्यंत प्रेमाची गोष्ट जेव्हा आपल्यापासून गेली जाते ना, निघून जाते, तेव्हा माणसाचा जीव कासावीस होतो तिच्याकरता. आज इथे असंच आहे. गोकुळामध्ये सगळे लोक, सगळे ग्वाल बालक गोपिका अगदी भाव विभोर आहेत. सगळ्यांना ज्यांना जायचंय ते तर खुश आहेत, पण गोपिका जेवढ्या स्त्रिया आहेत सगळ्या अत्यंत विरह कातर आहेत. अक्रूराला म्हणतात, अरे अक्रूरा, तुझं नाव ठेवलं कुणी? अक्रूर, तुझं नाव तर क्रूर असायला पाहिजे. तुझं नाव अक्रूर आणि तू काम क्रूर असल्यासारखं करतो. केवढं क्रूर आहे, आमचा प्राण घेऊन जातोय, कृष्णाला घेऊन जातोय. अरे आमच्यावर दया कर, दया निधान, परमात्म्याला घेऊन जातोय. तद्दर्शनाल्हाद विवृद्ध संभृतम प्रेमोर्धरोमाश्रु कलाकुलेक्षणः. सगळ्या गोपिकांनी त्या ठिकाणी मिळून त्या विधात्याची निंदा केली की अरे अंगणी मिळाल्या
माता यशोदा त्यांना सांगते की कृष्ण जात आहे. सगळ्या एकत्र जमून देवाला न्याहाळतायत. पापणीही लवत नाही महाराज देवाकडे एकटक पाहतायत की आता थोड्याच वेळात हा जाणार आहे. त्या अक्रूराची निंदा करतात, त्या विधात्याची निंदा करतात. अहो विधात स्तवन क्वचित दया. अरे विधात्या, काही तुला दया वगैरे काही आहे की नाही? अरे देवा, तुझ्याकडे काही थोडीफार दया आहे की नाही? आम्हाला एवढ्या मोठ्या दुःखामध्ये टाकून चाललास. संयोज्य मैत्र्या प्रणयेन देहिनः. अशा प्रेमी परमात्म्याला तू आम्हाला भेट घडवून दिली आणि आता त्याला आमच्यापासून घेऊन सुद्धा जातोय. म्हणजे त्याची भेटही तूच घडवून दिली आणि आता त्याच्यापासून आम्हाला दूर सुद्धा तूच करतोय. हे काय आहे काय हे नेमकं? दया आहे की नाही अंतःकरणात? तांश्चा कृतार्थान व्यूनं क्षुपार्थकं विक्रीडितं तेर्भकचेष्टितं यथा. आता आमची चेष्टा चालवली की काय? एकदा सुख द्यायचं आणि दुसऱ्या हाताने ते सुख हिसकावून घ्यायचं, ही काय चेष्टा चालली आहे की काय? सगळ्या गोपिका विधात्याला दोष देतात, निंदा करतात. अक्रूराला म्हणतात की अरे तू तर क्रूर आहे, तुझं नाव अक्रूर कोणी ठेवलं? सगळे एकत्र जमले आणि अत्यंत भावभर गदगद होऊन देवाला वाट लावतात. अगदी हंबरडा फोडून सगळे रडतात आणि एक अंतःकरणामध्ये अत्यंत विशेष भाव परमात्म्याप्रती आहे की अरे अक्रूरा, आमच्या देवाला नको देऊ, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ
भगवान परमात्म्याला घेऊन नको जाऊ. अनेक प्रकारे भाव विभोर होऊन भाव गदगद होऊन भगवान परमात्म्याला एक टकल्या हाळून भगवान विदा होतात. नंद बाबांनी आपल्या दोन्ही बालकांना रथावर बसवलं. हळूहळू रथ हकत अक्रूराचा रथ हळूहळू पुढे चाललेला आहे. भगवान कृष्णाने बघितलं की रथासमोर सगळ्या गोपिका एकत्र आलेल्या आहेत आणि देवाकडे एक टक पाहतात. भगवान कृष्ण परत एकदा रथाखाली उतरले. सगळ्या गोपिकांच्या समोर जाऊन देवाने सर्वांना आशीर्वाद दिला, प्रेम दिलं, प्रणाम केला आणि परत एकदा रथावर येऊन बसले. रथ पुढे जाऊ लागला हळूहळू. सगळ्या गोपिका त्या रथापर्यंत तोपर्यंत पाहत राहिल्या जोपर्यंत तो रथ दृष्टी आड होत नाहीये. अनया राधिका नूनम, अनन्य भावाने देवाची आराधना करणारी श्री राधा ती तर आलीच नाही. गोपी तिला आणायला गेले. अगं चाल, कृष्ण चाललेला आहे, चाल. राधा राणी सांगते, तुम्हाला मी कसं सांगू माझं दुःख. कृष्ण भेटला होता काल. त्याने मला सांगितलं की राधे हे बघ मी जातोय, पण माझी एक इच्छा आहे की तू रडायचं नाही. तुझ्या डोळ्यातून पाणी नाही आलं पाहिजे, कारण तुझ्या डोळ्यात आलेलं पाणी मला पाहवणार नाही. राधा राणी सांगते की हे बघ मला कृष्णांनी रडायला सुद्धा मना केलंय, तुम्ही तर रडू शकता. रडल्यानंतर प्रेम अंतःकरणात जे आहे ते थोडं हलकं होतं, ते दुःख थोडं हलकं होतं. आणि देवाने तुम्हाला रडायला सुद्धा मना केलंय, काय शिक्षा दिली मला. कृष्ण केवढा छली आहे. अगं एकतर त्याचा विरहात एवढा त्रास आहे आणि त्याने अजून एक त्रास दिला. तो म्हटला की रडायचं नाही. त्याच्या जाण्याचं एवढं दुःख आहे आणि त्याला जात असताना जर मी माझ्या डोळ्यांनी बघितलं तर माझे डोळे थांबतील का. डोळे जरी कोरडे दिसत असले तर त्याच्या आतमध्ये समुद्र भरलेला आहे. आणि जसं त्याला मी रस्त्याने जाताना बघितलं तर हा समुद्र ओसंडून वाहेल आणि त्या कृष्णाचं रथ, तो कृष्ण आणि सगळं काही त्या समुद्रामध्ये बुडून जाईल. माझ्या प्रेमामध्ये, माझ्या भक्तीमध्ये तो कृष्ण वाहून जाईल आणि त्याला जाता येणार नाही. राधेला विचारलं, अगं पण तुझ्याजवळ तो राहिला तर मग चांगलंच आहे की, राहू दे ना, तो आपल्याजवळ राहील. राधा राणी म्हणते तो फक्त आपला नाहीये, तो जगाचा आहे. राधेला विचारलं की तू येत नाहीये घरी, काही समस्या. तो घरी नाही आला तरी चालेल, तो मला नाही भेटला तरी चालेल, कारण त्याचं खूप मोठं कार्य, मोठं काम आहे. कारण फक्त तो माझ्या करता आलेला नाही, या सगळ्या जगाचा तारणहार आहे. या जगाचं कल्याण करायचंय त्याला, सगळ्या जगाच्या समस्या सोडवायच्या त्याला, आणि त्याच्या अवताराकरता तो आलेला आहे. आणि हे माझं प्रेम नाही की मी त्याला फक्त माझ्याजवळ बांधून ठेवेन. त्याला प्रेम म्हणत नाही की आपण आपल्या प्रेमीला आपल्याजवळ बांधून ठेवायचं. त्याला त्याच्या कामाकरता मुक्त केलं पाहिजे. आणि हेच माझं प्रेम आहे की कृष्ण जिथे राहील तिथे आनंदी राहावा. कृष्ण ज्याच्याही सोबत राहील तिथे आनंदी राहावा. सदा सर्वदा कृष्णमय जीवनामध्ये केवळ कृष्ण कृष्ण. अंतःकरणामध्ये कृष्ण, डोळ्यामध्ये, कानामध्ये, मुखामध्ये, सर्वांगामध्ये, रोम रोम आज केवळ कृष्ण कृष्ण कृष्ण. केवळ कृष्ण मध्येच डुबलेला आहे. सगळ्या गोपिका भाव विभोर होऊन गेल्या की काय प्रेम आहे ह्या राधेचं. भगवान कृष्ण रथावर बसून पुढे गेले. सगळ्या गोपिकांनी त्या रथाचे जे चाक त्या मातीवरून गेलेले आहेत त्या मातीला आपल्या कपाळावर लावलं, आपल्या सर्वांगावर लावलं, सगळ्या कपड्यांना लावलं, त्या मातीमध्ये लोळण घेतलं. महाराज
आजही वृंदावनात तुम्ही जा, भक्त लोक ना मातीमध्ये लोळताना दिसते. तुम्ही रमणरेतीमध्ये जा, रमणरेतीत असं सुंदर स्थान आहे. वृंदावनामधली एक एक मातीचा कण पवित्र आहे. भगवान श्रीकृष्णांची चरणचिन्ह त्या मातीमध्ये रोवलेली आहे. ती रमणरेती जिथे भगवान कृष्ण आपल्या बाल गोपाळांच्या सोबत खेळायला जायचे. माता यशोदा खूप सुंदर सुंदर सजवून शृंगार करून द्यायची देवाचा, आणि भगवान कृष्ण तिथे जाऊन वाळूमध्ये मातीमध्ये लोळून लोळून घ्यायचे आणि पूर्ण माती मोल होऊन जायचं. सगळं शृंगार निघून जायचा. कपाळावरती, तोंडावरती, गालावर, सगळ्या कपड्यांवर, सगळ्या अंगा खांद्यावरती माती लागलेली असायची. आणि त्या मातीमध्ये माझा गोपाल, माझा कृष्ण आणखी सुंदर दिसायचा. त्या मातीमध्ये साक्षात भगवान श्रीकृष्ण लोळून घेत आहेत, तर त्यांच्या भक्तांची काय स्थिती असेल. आज वृंदावनामध्ये अत्यंत अत्यंत दीन, अत्यंत हीन अशा प्रकारची स्थिती आहे. कृष्ण गेला म्हणजे आमचा प्राण गेलेला आहे. गोपिका रडून 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 संपूर्ण वृंदावनाच्या त्या मातीला भिजावून टाकतात. आणि बघा, त्या गोपिका एवढ्या रडल्या ना वृंदावनात, कृष्ण विरहामध्ये एवढ्या रडल्या की त्या वृंदावनामध्ये आजही कुठेच गोड पाणी प्यायला नाही भेटत. कारण त्या वृंदावनामध्ये रडलेलं जे पाणी आहे ते तिथेच मुरलेलं आहे, आजही मुरलेलं आहे. वृंदावनात आत्ताही जा, आंघोळीसाठी, पिण्यासाठी, वापरण्यासाठी खारं पाणी आहे. कारण गोपिकाच एवढ्या रडल्या, एवढा दिव्य भाव होता त्यांचा देवाप्रती. विचार करा, प्राण गेलेला आहे, प्राणेश्वर गेलेला आहे. आता आपल्याला हा प्रश्न येईल, जसं गोपिकांचं प्रेम आहे देवावर, देवाचं प्रेम नाही का आपल्या भक्तांवर. भगवान कृष्ण जात असताना त्यांनी काय केलं, हे जे निधिवन आणि सेवा कुंज जिथे आहेत, त्यांनी तिथे आपली पूर्ण जी स्वतःची वास्तविक रूप आहे, वास्तविक जी प्रकृती आहे, वास्तविक मूर्ती त्या वृंदावनामध्ये स्थापित केली. आपली बासरी तिथेच सोडली, आपल्या वास्तविक रूपाला देवानं वृंदावनात ठेवलं बरं का. आणि आता अक्रूरासोबत केवळ एक छाया मात्र कृष्ण चाललेले आहेत. जसं भगवती सीता अग्निदेवतेच्या सुरक्षेत गेली आणि रावणाने जिला चोरी करून आणलं, ती सीता केवळ छाया मात्र होती. वास्तविक कृष्ण जे आहे वृंदावनात राहिले. वृंदावनीच्या सगळ्या लोकांना भगवान कृष्ण कधीच दुःख देऊ शकत नाही. त्यांच्या जीवनामध्ये दुःख आलं तर परमात्म्याला तेवढंच दुःख होतं. परमात्मा स्वतः निघत नाही, त्यांचाच पाय निघत नाही. भगवान कृष्णांनी आपलं रूप तिथे ठेवलं आणि छाया कृष्ण त्या ठिकाणी तत्रोपस्पृश पानीयम पीत्वा मुष्टम मणिप्रभम वृक्ष षण्डम पव्रज सरावो रथमाविशत, आणि रथात येऊन बसले. भगवान कृष्ण आणि बलराम दाऊ भैया यांच्यावर अपार प्रेम करणारे ब्रजवासी यांचं रूप अक्रूराने बघितलं. अरे काय रडतात हे लोक, सगळ्या गोपिकांनी अंग टाकून दिलं. काय दिवस आलाय आपल्यावर आझा. या गोपिकांचा भाव बघितला आणि अक्रूराला वाटलं की अरे मी केवढा भाग्यशाली माणूस आहे, माझ्या सोबत कृष्ण येतोय. अहंकार झाला मलाच, सौभाग्याचा अहंकार. देवाने ओळखलं की आपल्या भक्ताला अहंकार झालाय. भगवान कृष्ण म्हटले की अक्रूर काका तुम्ही जाऊन काय करा, यमुना माईमध्ये स्नान करा. हे दोघं रथातच बसून राहिले. अक्रूर नर्मदा यमुना माईमध्ये बुडी घेतात आणि बुडी घेतल्यानंतर पाण्यात त्यांनी डोळे उघडून बघितले तर भगवान कृष्ण एका मोठ्या जो शेषनाग आहे त्या शेषनागाच्या शय्येवरती बसलेले आहेत. भगवान कृष्ण त्या पाण्यामध्ये बघितले. अक्रूराला आश्चर्य वाटलं, अरे पाण्यातून बाहेर निघाले, रथात बघितलं तर कृष्ण आहे. परत बुडी घेतली, परत बघितलं तर कृष्ण आहे. बाहेर कृष्ण, आत कृष्ण, सगळीकडे केवळ कृष्णही कृष्ण आहे. अक्रूर स्तुती करतो, नमस्ते वासुदेवाय सर्वभूतक्षयाय च ऋषिकेश नमस्तुभ्यं प्रपन्नं पाहि मां प्रभो. हे प्रभो, हे नाथ,
माझी रक्षा कर. पाही पाही तुझा नमस्कार, तुला नमस्कार आहे आमचा. वासुदेव, सर्व भूतांच्या ठिकाणी तू वास करतो. हे नाथ मला क्षमा कर. अशा प्रकारे भगवान कृष्ण आता मथुरेमध्ये प्रवेश करतात. मथुरा बघितली. नंद गोपाळ सोबत जे सवंगडी होते अगदी उड्याच मारायला लागले. अरे, आम्ही तर विचार करत होतो की मथुरा अशी आहे जसं ऐकलं होतं त्याहून सुंदर आहे मथुरा. मथुरा बघायची म्हणून गोपाळ सगळे उड्याच मारत होते. कृष्णाला म्हणतात की आपल्याला पण जायचं, मथुरा बघायची. म्हणे हो, पण बाबांची अनुमती पाहिजे ना आपल्याला. भगवान कृष्ण गेले नंद बाबांकडे. म्हणे बाबा, मला मथुरा बघायची. जसं मी गोकुळ माझं पाहिलं सगळीकडे फिरून, तसं मला मथुरा देखील पाहायची. नंद बाबा म्हटले, लाला जा, पण जपून बरं का. इथं आपल्यासारख्या आपल्या घरी जशा खोड्या चालतात तशा इथे चालत नाही. सगळ्या बाल गोपाळांना सुरक्षित माघारी घेऊन ये. बाबा काय रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.